उत्तर गुप्त कालखंडामध्ये भारतामध्ये अनेक छोट्या-छोट्या राज्यांचा उदय हा घडून आला. या कालखंडामध्ये जी राज्य उदयास आलेली होती, त्या राज्यांचे स्वरूप हे आपण अभ्यासले. ही राज्य खरं तर एखाद्या विशिष्ट वंशाच्या संदर्भाने उदयास आलेली आपणास आढळून येतात. किंबहुना त्यांची नावं ही देखील त्यांच्या वंशाच्या आधारेच देण्यात आलेली आपणास दिसून येतात. उत्तर गुप्त कालखंडामध्ये अस्तित्वात आलेली ही राज्य, त्यांचे स्वरूप याविषयी आपण या अगोदरच माहिती पाहिलेली आहे. परंतु या कालखंडामध्ये उदयास आलेली ही राज्य म्हणजे फक्त राजकीय स्थलांतर एवढ्यापुरताच त्याचा अभ्यास हा मर्यादित नाही. या राज्यांच्या आर्थिक परिस्थितीचा संदर्भ किंवा या राज्यांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास हा देखील इतिहास अभ्यासकांनी अधिक प्रमाणात केलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण उत्तर गुप्त कालखंडामधील व्यापार आणि शहरीकरण याच्या अनुषंगानेच माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सचिन ओहोळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्या मार्फत क्षेत्रीय भाषांमधून मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत असते. त्या अंतर्गत आपण BHIC 103 हिस्ट्री ऑफ इंडिया पार्ट सेकंड या विषयाअंतर्गत आज आपण 10वे युनिट व्यापार आणि शहरीकरण ट्रेड अँड अर्बनायझेशन या विषयीची माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या संपर्क सत्रामध्ये आपण दक्षिण भारताच्या इतिहासाच्या संदर्भामधली माहिती पाहिलेली होती. दक्षिण भारतामधील चालुक्य, पल्लव आणि पांड्य या राज्यांची सविस्तर माहिती आपण पाहिलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, या संपर्क सत्रामध्ये आपण चालुक्य किंवा बदामीच्या चालुक्य या राजघराण्याची सविस्तर राजकीय माहिती पाहिलेली होती. पल्लव आणि पांड्य या सत्तांची किंवा या राज्यांचीही आपण सविस्तर राजकीय माहिती ही अभ्यासलेली होती. या संपर्क सत्रामध्येच आपण सांगितलेलं होतं की चालुक्य, पल्लव आणि पांड्य ही राजघराणे दक्षिण भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची होती. कारण की या तीन सत्तांमध्येच दक्षिण भारतावर किंवा आपण ज्याला द्वीपकल्प या भारतावर प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी जो संघर्ष झालेला होता, त्या संघर्षामध्ये या तीन सत्ता या प्रमुख होत्या आणि त्यामुळेच आपण त्यांची माहिती पाहिलेली होती. या ठिकाणी आपण द्वीपकल्प या संकल्पनेच्या आधारावर हा संघर्ष समजून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. जो भूभाग हा तीनही बाजूंनी समुद्राने किंवा पाण्याने वेढलेला असतो, अशा भूभागाला द्वीपकल्प असं संबोधलं जातं आणि त्यामुळंच भारताच्या संदर्भामध्ये दक्षिण भारत हा द्वीपकल्पीय भारत समजला जातो आणि या द्वीपकल्पीय भारतावर किंवा दक्षिण भारतावर आपला प्रभाव राहावा, आपलं वर्चस्व प्रस्थापित व्हावं या उद्देशाने चालुक्य, पल्लव आणि पांड्य यांच्यामध्ये संघर्ष झालेला होता. प्रारंभिक भारताच्या इतिहासामध्ये हा द्वीपकल्पीय भारतावरील प्रभुत्वाचा संघर्ष म्हणून ओळखला जातो. त्याची माहिती आपण सविस्तरपणे पाहिलेली होती. आजच्या आपल्या या संपर्क सत्रामध्ये आपण उत्तर गुप्त कालखंडामधील व्यापार आणि शहरीकरण या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे की उत्तर गुप्त कालखंड हा केवळ सत्ता परिवर्तनाचा कालखंड नाही. या कालखंडामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि त्या संदर्भामधली माहिती ही तर आपण अभ्यासलेलीच आहे की या कालखंडामध्ये उत्तर भारतामध्ये जी छोटी छोटी राज्य किंवा छोटे छोटे वंश हे अस्तित्वात आले, त्यांचं राज्य हे अस्तित्वात आलं, हेही आपण पाहिलेलं आहे. उत्तर गुप्त कालखंडातील उत्तर भारतातील राज्य असा एक स्वतंत्र घटक हा आपल्या अभ्यास विषयाचा आहे आणि त्या अंतर्गत आपण त्या कालखंडामध्ये झालेल्या सत्ता परिवर्तनाचा आढावा हा अगदी सविस्तरपणे घेतलेला होता.
त्याच ठिकाणी आपण जे सत्ता परिवर्तन झालेलं होतं आणि त्यानंतर जी राज्य अस्तित्वात आलेली होती आणि त्या राज्यांच्या संदर्भामध्ये आपण त्यांचं स्वरूप हे देखील अगदी सविस्तरपणे अभ्यासलेलं होतं, की ही राज्य म्हणजे शाहीचं प्रतिनिधित्व करणारी राज्य होती. असं जे सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हटलेलं होतं, ते अगदी एकीकृत राज्य इथपर्यंत आपण या राज्यांच्या स्वरूपाविषयीची चर्चा ही केलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, की ह्या कालखंडामध्ये जे हे सत्ता परिवर्तन झालं, केवळ तेवढ्यापुरतंच हा विषय किंवा हा जो बदल झालेला आहे, तर तो महत्त्वाचा नाही. तर एकंदरीतच आर्थिक, सामाजिक या क्षेत्रांमध्ये सुद्धा काही जे बदल झालेले आहेत तर त्याचा सुद्धा आढावा हा या कालखंडाच्या संदर्भामध्ये मांडणी करत असताना इतिहास अभ्यासकांनी घेतलेला दिसून येतो. अलीकडच्या काळामध्ये राजकीय इतिहास किंवा इतिहास हा केवळ राजे, रजवाडे यांच्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. तर हा जो विषय आहे, तर तो अगदी सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या संदर्भामधील गोष्टींच्या संदर्भामध्ये सुद्धा त्याचा अभ्यास हा केला जातो. साहजिकच आर्थिक, सामाजिक या क्षेत्रांचा अभ्यास हा अलीकडच्या कालखंडामध्ये अधिक व्यापक प्रमाणामध्ये होऊ लागलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळेच आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये या सत्ता परिवर्तनामुळे काही बदल झाले का? या अनुषंगाने देखील इतिहास अभ्यासकांनी आपली मांडणी ही केलेली दिसून येते. आणि त्यामुळंच व्यापार, शहरीकरण या अनुषंगाने सुद्धा काही बदल झाले का? या संदर्भामध्ये त्यांनी सविस्तर चर्चा ही केलेली दिसून येते. त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो, या कालखंडामधील व्यापार तसेच शहरीकरण यामध्ये झालेल्या बदलाचा आपणास अभ्यास करणं हे क्रमप्राप्त ठरतं आणि त्यामुळेच आजच्या आपल्या या मार्गदर्शन सत्रात आपण उत्तर गुप्त कालखंडामध्ये व्यापार आणि शहरीकरण या अनुषंगाने काय बदल झाले, त्या संदर्भामधील विविध इतिहास अभ्यासकांची मतमतांतरे, त्या संदर्भामध्ये त्यांनी सादर केलेले पुरावे, त्याचं विश्लेषण या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत. ती माहिती पाहण्याच्या अगोदर आपण सुरुवातीला व्यापार, शहरीकरण या ज्या संकल्पना आहे तर त्या संकल्पनांचा अगदी थोडक्यात आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे, की व्यापार म्हणजे नक्की काय? तर आपण सांगू शकतो, की वस्तू आणि सेवांची खरेदी-विक्री करणे, याला आपण जे आहे, तर ते व्यापार असं म्हणू शकतो. खरं तर ही वस्तू आणि सेवांची खरेदी-विक्री ही 2 प्रकारच्या बाजारामध्ये जे आहे, तर ती केली जाते. एक म्हणजे स्थानिक बाजारामध्ये किंवा स्थानिक ठिकाणी जे आहेत, तर ते वस्तू आणि सेवा यांची खरेदी-विक्री ही केली जाते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा वस्तू आणि सेवांची खरेदी केली जाते. त्यामुळे आपण या संदर्भामध्ये असं म्हणू शकतो, की स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील वस्तू आणि सेवा यांची जी खरेदी-विक्री करण्यात येते, अशा घटकाला आपण व्यापार असे संबोधू शकतो. व्यापार करण्यासाठी अर्थातच आवश्यक असलेल्या गोष्टींमध्ये आपण सांगू शकतो ते म्हणजे त्यासाठी व्यापारी यांची जी आहे तर ती आवश्यकता असते. त्याचबरोबर खरेदी-विक्री करण्यासाठीचे जे काही म्हणजे ग्राहक आवश्यक असतात, तर त्यांचीही या ठिकाणी आवश्यक असते आणि वस्तूंची जी गरज असते, तर त्या गरजेनुसारच व्यापार हा चालत असतो पहा, की एखाद्या वस्तूची त्या भागामध्ये गरज ही निर्माण होत असते आणि त्या गरजांची पूर्तता करण्याचं काम हा व्यापार किंवा व्यापारी हा जो आहे, तर तो करत असतो आणि त्यामुळे एकंदरीतच स्थानिक भागातील किंवा कोणत्याही भागातील व्यक्तींच्या ज्या गरजा आहेत, वस्तू आणि सेवांच्या बाबतीतील, त्या गरजांची पूर्तता करण्याचं काम हा व्यापारी जो आहे, तर तो करत असतो आणि अर्थातच त्यामधून जे आहेत, तर ते मोठ्या प्रमाणामध्ये त्याला आर्थिक नफा हा प्राप्त होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून व्यापार आणि व्यापारी यांचं अर्थव्यवस्थेमध्ये असणारं महत्त्व हे सुद्धा आपणाला सांगता येऊ शकतं. त्यानंतर दुसरी संकल्पना आपण पाहणार आहोत, ती म्हणजे
शहरीकरण. अलीकडच्या किंवा आधुनिक कालखंडामध्ये भारतामध्ये शहरीकरण हे वेगाने होत असलेले आपणाला दिसून येतं. खरं तर शहरीकरण म्हणजे नक्की काय? हा एक फार मोठा घटक असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु अगदी सोप्या शब्दामध्ये असं आपण सांगू शकतो, की बाबा शहरी विकासाची एक प्रक्रिया म्हणजे शहरीकरण असं आपण जे आहेत ना, तर ते म्हणू शकतो किंवा एखाद्या ठिकाणामध्ये एक प्रकारे शहरी विकास हा जो आहे तर तो घडून येतो आणि त्या भागामध्ये ही जी काही प्रक्रिया घडून येत असते, तर त्याला आपण शहरीकरण असं जे आहे तर ते म्हणू शकतो. खरं तर अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपण अशा स्वरूपाने सांगू शकतो, की बाबा ज्या ठिकाणी शेती या व्यवसायाव्यतिरिक्त सेवा किंवा ज्याला आपण म्हणतो, की उद्योगधंदे आणि सेवा या क्षेत्रांचं महत्त्व हे अधिक वाढायला लागतं. किंबहुना त्या ठिकाणी असे व्यवसाय करणारे जे काही लोक आहेत, उद्योगधंदे करणारे लोक आहेत, अशांची संख्या ज्यावेळेस अधिकाधिक प्रमाणात वाढायला लागते, तर त्यावेळेस त्या भागामध्ये शहरीकरण हे होत असलेलं आपणास दिसून येतं. थोडक्यात शेती व्यतिरिक्तच्या व्यवसायांमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी शेती व्यवसायाच्या व्यतिरिक्त असणाऱ्या लोकांची संख्या ही अधिक प्रमाणात वाढायला लागते. तर त्यावेळेस त्या भागाचं शहरीकरण हे झालेलं आपणास दिसून येतं. अर्थातच त्यामुळं त्या भागामध्ये आपणास काही बदल हे झालेले दिसून येतात, की त्या ठिकाणी जे आहेत तर ते शेती व्यवसाय हा हा बऱ्याच प्रमाणात जो आहे, तर तो कमी झालेला दिसून येतो. त्या मानाने इतर जे काही व्यवसाय आहेत, उद्योगधंदे आहेत, तर त्यांचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं दिसतं. साहजिकच असा जो प्रदेश असतो, तर तो प्रदेश अन्नधान्याची गरज भागविण्याच्या उद्देशाने आजूबाजूच्या अ, ग्रामीण भागांवर किंवा त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशांवर हा अवलंबून असलेला आपणास दिसून येतो आणि एक प्रकारे त्यामुळे जे आहेत, तर ते आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये सुद्धा जे काही आहेत, तर ते एक प्रकारे व्यापारी गतिविधींना किंवा व्यापारी गोष्टींना एक प्रकारची चालना ही सुद्धा मिळालेली आपल्याला जे आहेत, तर ते दिसून येते. एकंदरीतच शहरीकरण ही एक मोठी प्रक्रिया असलेली आपणास आढळून येते आणि त्याच्यामध्ये शेती व्यतिरिक्त जे काही व्यवसाय करणारे, उद्योगधंदे करणाऱ्या लोकांचं प्रमाण हे त्या ठिकाणी अधिक वाढलेलं हे आपणास दिसून येतं आणि त्यामुळं शहरीकरण हे महत्त्वाचे घटक अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये असलेला आपणास दिसून येतो. खरं तर शहरीकरण आणि अर्थव्यवस्था याचा ज्यावेळेस आपण विचार करतो, तर शहरीकरणामुळे कुठेतरी अर्थव्यवस्थेला अधिक प्रमाणात गती ही सुद्धा प्राप्त झालेली दिसून येते. कारण की व्यापार, उद्योगधंदे या क्षेत्रांमधून मिळणारा टॅक्स हा जो आहे, तर तो कुठल्याही शासनाच्या दृष्टिकोनातून हा महसुलाचा किंवा एक प्रकारे उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत हा ठरलेला आपल्याला दिसून येतो आणि त्या दृष्टिकोनातून शहरीकरण हे राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा घटक असलेलं आपल्याला दिसून येतं. साहजिकच शहरीकरण हे सुद्धा जे काही आहेत, तर ते अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जसं महत्त्वाचं आहे, तसंच त्या एखाद्या कालखंडाच्या अ, अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही आहे, तर ते शहरीकरण हे महत्त्वाचं असलेलं आपणास आढळून येतं. उत्तर गुप्त कालखंडाच्या संदर्भामध्ये व्यापार आणि शहरीकरण याच्या संदर्भामध्ये काय पॅटर्न आपणास आढळून येतं? या संदर्भामध्ये विविध अभ्यासकांनी मांडणी केलेली दिसून येते. यामधील डॉक्टर आर. एस. शर्मा यांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये डॉक्टर आर. एस. शर्मा या प्रारंभिक भारताच्या महत्त्वपूर्ण इतिहासकारांनी अ, अभ्यास हा केलेला दिसून येतो. त्यांची जी मांडणी आहे, त्या मांडणीला आपण आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी पहिली मांडणी असा शब्द जो आहे तो वापरलेला आहे. अ, अर्थातच हा जो काही शब्द आहे हा आपल्या अ, अभ्यासाच्या सोयीसाठी या ठिकाणी मांडलेला आहे. यामध्ये कुठल्याही तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये असेल किंवा एकंदरीतच आपल्या कुठल्याही रेफरन्स बुकमध्ये सुद्धा जे आहेत, तर ते अशा स्वरूपाचं विधान हे तुम्हाला आढळणार नाही.
परंतु एकंदरीतच आपल्या सर्वांना लक्षात यावं म्हणून जे आहे, तर ते अशा स्वरूपाचं या ठिकाणी जे आहे, तर ते शब्दप्रयोग केलेला आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. तर या संदर्भामध्ये डॉक्टर आर.एस. शर्मा यांनी जी मांडणी केलेली आहे, तर त्यांचं असं मत आहे, की उत्तर गुप्त कालखंडामध्ये अ, भारताच्या इतिहासामध्ये आपणास व्यापार आणि शहरीकरण यांचा ऱ्हास हा झालेला आपणास दिसून येतो. या संदर्भामध्ये त्यांनी काही मुद्दे हे आपल्या संशोधन ग्रंथांमध्ये मांडलेले दिसून येतात. डॉक्टर आर.एस. शर्मा असं त्याची कारणं आणि काही निरीक्षणं ही सुद्धा या ठिकाणी जे आहेत, तर ते त्यांनी नोंदवलेली दिसून येतात. ते सांगतात पहा, की या कालखंडामधील अर्थव्यवस्था ही कृषी आधारित बनलेली आपणास दिसून येते. या ठिकाणी आपण या अगोदरच चर्चा केलेली आहे, की शहरीकरण ज्यावेळेस आपण म्हणतो, तर त्यावेळेस कृषी आधारित जे व्यवसाय आहेत किंवा शेती व्यतिरिक्त असणाऱ्या जे काही उद्योगधंदे आणि व्यवसाय किंवा व्यापार यामध्ये जे काही आहेत, तर ते अधिक लोकं सक्रिय असलेले दिसतात. परंतु त्याच्याबरोबर उलट विधान या ठिकाणी डॉक्टर आर.एस. शर्मा ज्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. ते म्हणतात, की या कालखंडामध्ये अ, अर्थव्यवस्था ही कृषी आधारित झालेली होती. म्हणजे व्यापार असेल, उद्योगधंदे असतील अथवा इतर सेवा क्षेत्र जे काही असेल, तर त्यांचं प्रमाण हे कमी झालेलं होतं. तर या कालखंडामध्ये शेती याचं प्रमाण जे आहे, तर ते अधिक वाढलेलं होतं. हा बदल तो या ठिकाणी सांगतात आणि त्यामुळं ते विधान करतात, की बाबा या कालखंडामध्ये व्यापार आणि शहरीकरणाचा ऱ्हास हा जो आहे, तर तो या कारणांमुळे जो आहे, तर तो झालेला होता, असं ते म्हणतात. याचं कारण सांगताना ते असंही सांगतात, की बाबा का? या कालखंडामध्ये जे आहेत जी अर्थव्यवस्था जी आहे, तर ती कृषी व्यतिरिक्तच्या व्यवसायाच्या पेक्षा कृषी आधारितच अर्थव्यवस्था ही का बनलेली होती? तर त्याचं स्पष्टीकरण सांगताना ते म्हणतात, की या कालखंडामध्ये आपणास एक राजकीय बदल हा जो आहे तर तो झालेला दिसून येतो. तो म्हणजे भूमी अनुदान आहे. गुप्त कालखंडाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण माहिती पाहिलेली होती, तर त्यावेळेसही आपण हा मुद्दा पाहिलेला होता, की गुप्त कालखंडामध्ये भूमी अनुदान हे अधिक प्रमाणात देण्याची पद्धत ही रूढ झालेली होती. या संदर्भामध्ये आपण सांगू शकतो, की बाबा या अगोदरच्या कालखंडामध्ये भूमी अनुदान ही कमी प्रमाणात दिली जात होती. दिली जात नव्हती असं नाही, परंतु ते देण्याचं प्रमाण हे कमी होतं. परंतु गुप्त कालखंडामध्ये एखाद्या व्यक्तीला अधिकारी असेल किंवा त्याला त्याच्या कामाचा मोबदला म्हणून सुद्धा जे आहेत, तर ते भूमी अनुदाने हे दिलेली आढळून येतात. विशेषतः ब्राह्मण वर्णाच्या व्यक्तींना ही भूमी अनुदानं ही अधिक प्रमाणात दिलेली आपणास दिसून येतात. आणि या भूमी अनुदानाच्या संदर्भामधील काही फरक एक महत्त्वाचा फरक हा सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे, की सातवाहन कालखंडातील जो काही भूमी अनुदानाचा प्रकार आहे आणि उत्तर गुप्त कालखंडामध्ये देण्यात येणारा भूमी अनुदान याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे सातवाहन कालखंडामध्ये जे भूमी अनुदान दिले जात होतं, तर त्याच्यामध्ये ज्याला भूमी अनुदान दिलेलं आहे, तर त्याला फक्त अट एवढीच होती, की त्याने जे आहेत, तर ते त्या शेतजमिनीमधून जे काही पीक घेण्यात येत होतं, तर त्यामधून त्याला जे काही उत्पन्न मिळत होतं, तर तेवढंच उत्पन्न हे जे काही आहे किंवा त्याच्यावरचा टॅक्स हा जो काही आहे, तर त्याच्यावरच त्याचा अधिकार हा असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु उत्तर गुप्त कालखंडामध्ये काय झालं, तर फक्त शेत जमिनीवर असणारं जे काही उत्पन्न आहे, उत्पादन जे काही आहेत, तर त्याच्यावरच ज्याची मालकी आहे त्याचा अधिकार नव्हता. तर जमिनीच्या खाली जी काही म्हणजे खनिजे सापडत असत किंवा जमिनीच्या खाली ज्या काही म्हणजे खाणकाम त्या ठिकाणी समजा जर का खाणकाम जरी करण्यात आलेलं असेल केलं, तरी त्याच्यावरचा अधिकार हा जो काही आहे, तर ते ज्याला भूमी अनुदान मिळालेलं आहे, तर त्याचाच असलेला आपल्याला दिसून येतो. अ, असा फरक जो काही आहे, तर तो भूमी अनुदानामध्ये झालेला होता. साहजिकच जमीन हा जो घटक आहे, तर तो घटक हा या कालखंडाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचा बनलेला होता.
म्हणजे शेतीच्या दृष्टिकोनातून म्हणजे जे जमिनीवरचं मिळणारं उत्पन्न त्याच्यावरच फक्त त्याची मालकी नव्हती, तर जमिनीच्या खाली असणारे खनिजे, खाणकामातून मिळणाऱ्या वस्तू या सर्वांवर जी काही आहेत, तर ती मालकी ही भूमी अनुदान ज्याला मिळालेलं आहे तर त्याची असल्याने या कालखंडामध्ये काहीसा फरक हा आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं एक प्रकारे लोकांचा कल हा शेतीकडं अधिक वाढलेला आपल्याला दिसून येतो किंवा त्यांचा जो काही आहे ते त्यांनी कृषीकडं अधिक लक्ष दिलेलं दिसून येतं आणि या सगळ्याला डॉक्टर आर.एस. शर्मा ह्याचं या प्रोसेसला एक प्रकारचं भारतीय सामंतवादाचा उदय अशा स्वरूपाने सुद्धा त्याची मांडणी करत असलेले आपल्याला दिसून येतात. एकंदरीतच त्यामुळं काय झालं, की जी अर्थव्यवस्था होती, की ज्याच्यामध्ये व्यापार, उद्योगधंदे यांची भरभराट होणं आवश्यक होतं. तर ती अर्थव्यवस्था ही शेती आधारित बनली आणि त्यामुळं व्यापार आणि तसेच शहरीकरण यांचा ऱ्हास हा जो आहे होण्याची प्रोसेस ही या कालखंडामध्ये सुरू झाली. अशा स्वरूपाची मांडणी प्रोफेसर डॉक्टर आर.एस. शर्मा यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये केलेली दिसून येते. हे व्यापार आणि शहरीकरणाच्या ऱ्हासाचं एक पहिलं कारण असलेलं आपणास दिसून येतं. ते म्हणजे अर्थव्यवस्था ही शेती आधारित बनलेली होती. त्यानंतर दुसरा मुद्दा जो काही आहे, तर तो म्हणजे ग्रामीणीकरण. हा मुद्दा अर्थातच त्या मुद्द्याला अनुसरून अशा स्वरूपाचाच असलेला दिसून येतो, की या कालखंडामध्ये शहरीकरण होण्याच्या ऐवजी ग्रामीणीकरण झालेले आपणास दिसून येतात. त्याचं जे काही कारण आहे ते म्हणजे व्यापार आणि शहरीकरण याचं पतन हे जे काही आहेत, तर ते व्हायला लागलेलं होतं आणि हे पतन होण्याचं कारण असं आहे, की बाबा शिल्पकला आणि वाणिज्य यांचं एक प्रकारे पतन झालेलं होतं आणि त्यामुळं अर्थव्यवस्थेचं जे ग्रामीणीकरण व्हायला लागलं, त्यामुळं सुद्धा जे काही आहे, तर ते व्यापार आणि शहरीकरणाचा ऱ्हास हा आपल्याला त्याच्या आधारे दाखवता येऊ शकतो, असं त्यांनी त्या संदर्भामध्ये मुद्दे मांडलेले दिसतात. त्याचबरोबर या कालखंडामध्ये व्यापाराचा ऱ्हास होण्याच्या संदर्भामध्ये एक वेगळा आणि मुद्दा जो काही आहे तर तो सांगितलेला आहे आणि अर्थातच हा एक प्रकारचा निगेटिव्ह पॉइंट हा त्या कालखंडातील व्यापाराच्या ऱ्हास होण्याच्या दृष्टीने ठरलेला होता. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, की व्यापारी संस्था किंवा एकंदरीतच व्यापार हे वाढण्याच्या संदर्भामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये व्यापार कधी वाढत असतो, तर ज्यावेळेस त्या व्यापाराला त्या कालखंडातील राज्यकर्त्यांकडून प्रोत्साहन मिळत असते. त्याचबरोबर त्यांना त्या ठिकाणाहून जो काही त्रास इतर लोकांकडून होणारा त्रास जो असतो, तर तो कमी प्रमाणात प्राप्त होतो. तर त्या अशा वेळेस त्या ठिकाणी जे आहेत तर ते व्यापाराला प्रोत्साहन, उत्तेजन मिळत असते. परंतु उत्तर गुप्त कालखंडाच्या संदर्भामध्ये असा एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे, की या कालखंडामधील जे व्यापारी होते, तर त्या व्यापाऱ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीने कर गोळा करणारे मध्यस्थ हे यांची संख्या जी आहे, तर ती वाढलेली आपणास दिसून येते. म्हणजे व्यापाऱ्यांना व्यापारातून मिळणारा जो काही नफा आहे, तर तो नफा कमी होण्यासाठी हा मध्यस्थ वर्ग जबाबदार ठरलेला आपणास दिसून येतो. म्हणजे त्यांना मिळत असणारा नफा हा या मध्यस्थ वर्गाच्या कर गोळा करण्याच्या किंवा एक प्रकारचा बेकायदेशीर पद्धतीने त्यांना जे काही आहे तर ती मालमत्ता ही गोळा केली जात होती या मध्यस्थ लोकांच्या माध्यमातून आणि त्यामुळं हे जे व्यापारी आहेत तर त्यांच्यामध्ये एक प्रकारची नकारात्मकता किंवा नकारात्मक भावना ही तयार व्हायला लागलेली होती आणि त्यामुळं अ, व्यापार हा कमी होण्याकडं यामुळं कल वाढलेला होता, असं या संदर्भामध्ये मुद्दे मांडलेले आपणास दिसून येतात. या कालखंडामध्ये व्यापारीकरण आणि शहरीकरण याचा ऱ्हास होण्याच्या संदर्भामध्ये आणखीन एक मुद्दा मांडण्यात येतो तो म्हणजे खून आक्रमण. या आपणा सर्वांना कल्पना आहेच, की गुप्त कालखंडामध्येच आपणास हूण आक्रमणं ही सुद्धा जी काही आहेत तर ते झालेली दिसून येतात. वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये जे आहेत तर ते हुनांचा पराभव केलेला होता. परंतु हून आक्रमणाच्या संदर्भामध्ये एक शब्दप्रयोग
हा करण्यात येत असलेला दिसून येतो, की भारतामध्ये जे खुनांचे आक्रमण झालेले आहे किंवा खुनांचे भारतामध्ये आणि युरोपमध्ये हे जे आक्रमण झालेले आहे, तर त्याचं वर्णन टोळधाड अशा स्वरूपाचं केलेलं आपणास दिसून येतं. आपल्याला कल्पना आहे, की ज्यावेळेस शेतीमध्ये अ, चांगल्या प्रकारचं पीक येतं आणि त्याच्या ठिकाणी जे काही आहेत, तर ते कीड किंवा तो जो आहे तर तो रोग पसरतो, तर त्याला टोळधाड अशा स्वरूपाचा शब्दप्रयोग हा जो आहे तर तो करण्यात येतो आणि ज्यावेळेस एखाद्या पिकावर टोळधाड ही पडते, तर त्यावेळेस संपूर्ण पिकाचं नुकसान हे झालेलं आपणास आढळून येतं. या कालखंडामध्ये जे हुनांचे आक्रमण झाले, तर त्या हुनांच्या आक्रमणाचा परिणाम हा मुख्यतः भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा झालेला आपणास दिसून येतो. या हुनांच्या आक्रमणाचा परिणाम हा व्यापारामध्ये घट होण्यासाठी झाला आणि एकंदरीतच व्यापारामध्ये घट झाल्यानंतर जे आहे तर ते त्याचा परिणाम हा कुठेतरी शहरीकरणावर सुद्धा जो आहे, तर तो झालेला आपणास दिसून येतो. एकंदरीतच या सगळ्या गोष्टी या एकमेकांशी संबंधित किंवा इंटरलिंक्ड असलेल्या आपणास दिसून येतात, की खुनांच्या आक्रमणाचा परिणाम हा व्यापारावर झाला आणि व्यापारामध्ये झालेल्या घटीमुळे किंवा व्यापारात घट होऊ लागल्यामुळं त्याचा परिणाम हा कुठेतरी शहरीकरणाकडून पुन्हा ग्रामीणीकरणाकडं प्रवास होण्याच्या दिशेने झालेला आपणास दिसून येतो. एकंदरीतच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की भारतामध्ये जे काही व्यापार आणि शहरीकरणाचा ऱ्हास झाला, तर त्याला वेगवेगळे घटक हे जबाबदार असलेले दिसून येतात. त्यामध्ये अर्थव्यवस्थेचे शेतीकडे झालेले संक्रमण हा एक मुद्दा त्या संदर्भात महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचे झालेले ग्रामीणीकरण, व्यापाऱ्यांकडून कर गोळा करणाऱ्या मध्यस्थांमुळेही व्यापार कुठेतरी मंदावला, हेही आपण आहे आणि खून आक्रमणं या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला, की व्यापार आणि शहरीकरणाचा ऱ्हास हा उत्तर गुप्त कालखंडाच्या संदर्भामध्ये झालेला आपणास दिसून येतो. ज्यावेळेस उत्तर गुप्त कालखंडाचा अभ्यास करण्यात आलेला होता, तर त्यावेळेस अशा स्वरूपाची पहिली मांडणी ही झालेली दिसून येते. या ठिकाणी एक लक्षात घेणे आवश्यक आहे, की व्यापाराचा जरी ऱ्हास या कालखंडामध्ये झालेला असला, तरी सर्वच व्यापार म्हणजे तो स्टॉप झालेला होता किंवा सर्वच व्यापार हा नष्ट झालेला होता. असं मात्र समजण्याचं कारण नाही. म्हणजे या कालखंडाचा अभ्यास करणारे हे जे सुरुवातीचे किंवा पहिली बाजू मांडणारे जे इतिहास संशोधक आहेत, तर त्यांनी असा मुद्दा मांडलेला आहे, की बाबा मूलभूत गरजा त्यांचे व्यापार जे काही आहेत, तर ते सुरू असलेलेच आपल्याला दिसून येतात. मूलभूत गरजांमध्ये आपण सांगू शकतो, की अन्न, वस्त्र, निवारा या व्यक्तीच्या मूलभूत गरजा आहेत आणि या मूलभूत गरजांच्या संदर्भामध्ये असणारे जे काही व्यापार होते, तर ते व्यापार त्याचं आदान-प्रदान जे काही आहेत, तर ती सुरूच होती. त्याच्याबद्दल जे काही आहेत, तर ते त्याच्यामध्ये फारशी कमतरता झालेली नव्हती. असा मुद्दा या संदर्भामध्ये आपणास असलेला दिसून येतो. त्याचबरोबर चैनीच्या वस्तू विशेषतः श्रीमंत लोकांच्या वस्तू म्हणून आपण चैनीच्या वस्तू त्यांचा उल्लेख करू शकतो, की चैनीच्या वस्तू ज्या काही आहेत, श्रीमंत लोकांच्या वस्तू ज्या काही आहेत, तर त्याच्यामध्ये ही घट ही झालेली आपणास दिसून येत नाही. त्या वस्तू ज्या आहेत, तर त्या पूर्वी ज्याप्रमाणे त्यांची खरेदी-विक्री ही होत होती, तर त्या वस्तू आजही किंवा उत्तर गुप्त कालखंडामध्ये सुद्धा ज्या आहेत, तर त्याची खरेदी-विक्री ही खूप अधिक प्रमाणामध्ये होत असलेली आपणास आढळून येते. परंतु एकंदरीतच ज्यावेळेस सगळा ओव्हरऑल आपण व्यापाराचा विचार करतो, तर त्यावेळेस ओव्हरऑल व्यापारामध्ये मात्र जे आहे, तर ती घट झालेली आपणास दिसून येते आणि त्याचा परिणाम हा कुठेतरी शहरीकरणावर सुद्धा झालेला आपणास दिसून येतो. ही या संदर्भामध्ये पहिली बाजू मांडलेली आपणास आढळून येते. या संदर्भामध्ये त्यांनी काही मुद्दे सुद्धा मांडलेले दिसून येतात, की बाबा ज्यावेळेस व्यापारीकरण आणि शहरीकरण याचा ऱ्हास झाल्याचे सिद्धांत त्यांनी मांडले, त्यावेळेस त्यांनी कोणते-कोणते पुरावे हे सादर केलेले होते, तेही आपण समजून घेणार आहोत. व्यापार आणि शहरीकरणाचा ऱ्हास
दर्शविण्यासाठी त्यांनी पुरातत्वीय पुरावे आणि साहित्यिक पुरावे आपणा सर्वांना माहिती आहे. प्रारंभिक भारताच्या इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी किंवा प्रारंभिक भारताच्या इतिहासाची मांडणी करण्याच्या उद्देशाने आपण पुरातत्वीय साधने, साहित्यिक किंवा वाङ्मयीन साधने यांचा आढावा घेत असतो. तर व्यापार आणि शहरीकरणा उत्तर गुप्त कालखंडात व्यापार आणि शहरीकरणाचा ऱ्हास झालेला होता. हे दर्शवण्यासाठी अनेक पुरावे त्यांनी जे आहेत, तर ते दाखवलेले होते. विशेषतः पुरातत्वीय पुराव्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी काही मुद्दे जे आहेत, तर ते मांडलेले होते. त्यांनी असं सांगितलेलं होतं, की या कालखंडामध्ये असणारी नाणी ही चांगल्या गुणवत्तेची नव्हती पहा. आणि हे कुठेतरी जे आहे, तर ते व्यापार आणि शहरीकरण अ, यांच्या ऱ्हासाचं चिन्ह हे दर्शवलेलं आपल्याला दिसून येतं. अगदी आपण ज्यावेळेस उत्तर गुप्त कालखंडाच्या नाण्यांची चर्चा करतो, तर त्यावेळेसही हा मुद्दा जो आहे, तर तो लक्षात घेणं आवश्यक आहे पहा, की गुप्त कालखंड हा एक सुवर्णयुगाचा कालखंड अशा स्वरूपाची ही मांडणी ही सुरुवातीच्या वसाहतवादी इतिहासकारांनी जी होती, तर ती केलेली होती. अर्थात पुढे त्या संदर्भामध्ये जे काही आहेत, तर ते राष्ट्रवादी इतिहासकारांनी ती मांडणी जी होती, तर ती उचलून धरलेली होती. परंतु त्या संदर्भामधला मुद्दा सांगण्यासारखा असा आहे, की या कालखंडामध्ये किंवा गुप्त कालखंडामध्ये असणारी नाणी, सुरुवातीच्या कालखंडातील नाणी, ही सोन्याची नाणी असलेली आपणास दिसून येतात. परंतु ज्यावेळेस गुप्त कालखंडाचा ऱ्हास होऊ लागलेला होता, तर त्या कालखंडामध्ये जी सोन्याची नाणी आहेत, तर त्या सोन्याच्या नाण्यांमध्ये हीळ नावाचं जे काही आहेत, तर तो एका पिवळा धातूचं मिश्रण हे केलेलं आपणास दिसून येतं. हे कुठेतरी अर्थव्यवस्थेच्या ढासळण्याचं लक्षण म्हणून सुद्धा आपण जे आहेत, तर ते सांगू शकतो आणि हे व्यापार आणि शहरीकरणाच्या ऱ्हासाच्या संदर्भामधला एक पुरावा म्हणून आपल्यासमोर सादर केला जात असलेला आपणास दिसून येतो. एकंदरीतच या कालखंडामध्ये जी नाण्यांची गुणवत्ता आहे, तर त्या नाण्यांच्या गुणवत्ता हा व्यापार आणि शहरीकरणाच्या ऱ्हासाचा एक पुरावा आहे, असं अभ्यासकांनी मत मांडलेलं दिसून येतं. त्याचबरोबर या कालखंडामध्ये काही महत्त्वाच्या ठिकाणी आपणास उत्खनन हे केलेलं दिसून येतं. विशेषतः पाटलीपुत्र असेल, वैशाली असेल आणि काशी असेल किंवा इतरही ठिकाणी जे आहेत, तर ते या संदर्भामध्ये उत्खनन केलेलं होतं. परंतु आपण जरी या 3 ठिकाणांच्या उत्खननाचा आढावा घेतला, तरी या उत्खननामधून व्यापार आणि शहरीकरण यांचा ऱ्हास झालेला होता, असे मत हे पुरातत्वीय अभ्यासकांनी आपल्यासमोर मांडलेलं दिसून येतं. त्याचबरोबर या कालखंडामध्ये असणारी भांडी, तसेच घरे ही सुद्धा कमी प्रतीची किंवा अगदीच निकृष्ट प्रतीची किंवा फारच कमी गुणवत्तेची असलेली आपणास दिसून येतात. एकंदरीतच ज्यावेळेस तुमचा व्यापार, शहरीकरण यामध्ये गती आलेली असते किंवा यामध्ये जे आहेत तर ती प्रगती झालेली असते, तर त्यावेळेस साहजिकच त्या कालखंडातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा हा सुद्धा उंचावलेला आपणास दिसून येतो. त्यांच्या वापरामध्ये असणाऱ्या वस्तू ह्या सुद्धा स्टँडर्ड किंवा हाय क्वालिटीच्या वस्तूंचा वापर हा त्यांच्या वापरामध्ये किंवा दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये हा फरक असलेला आपणास दिसून येतो. परंतु या कालखंडातील भांडी किंवा अगदी घरी ही सुद्धा जी आहेत, तर ती ज्या अगदी कमी प्रतीची आहेत, त्या अगदी हे कुठेतरी आपणास शहरीकरणाच्या ऱ्हासाचं चिन्ह हे दाखवणारं आहे. असं जे आहे तर ते पुरातत्वीय पुराव्यांच्या अंदाजावरून अभ्यासकांनी पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे अभ्यासकांनी विश्लेषण हे केलेलं आपणास दिसून येतं. व्यापार आणि शहरीकरण यांचा ऱ्हास हा झालेला होता. हे दाखवण्यासाठी या कालखंडाचा अभ्यास मांडणाऱ्या इतिहासकारांनी काही साहित्यिक पुरावे हे सुद्धा आपणासमोर सादर केलेले दिसून येतात. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे ह्युएन हा जो काही आहे, तर तो एक परकीय चिनी प्रवासी असलेला आपणास दिसून येतो. भारतामध्ये वेगवेगळे परकीय प्रवासी हे आलेले होते आणि या परकीय प्रवाशांच्या
लेखनामधून आपणास वेगवेगळे संदर्भ हे प्राप्त होतात. हे जे ह्युएन आहे, तर त्या ह्युएन लेखनामधून सुद्धा आपणास या कालखंडामधील व्यापार हा मंदावला होता, असा त्याच्या लेखनामध्ये जे आहे, तर ते उल्लेख येतो. त्याचबरोबर काही शहरं ही जी काही आहेत, तर ती त्याचं महत्त्व कमी होत चाललेलं आहे किंवा त्यांच्या शहरीकरणाचा ऱ्हास हा होत चाललेला आहे. असं एकंदरीतच त्याच्या लेखनामधून आपल्यास आढळून येतं. वराहमिहिर की ज्याने बृहत्संहिता याचे लेखन केलेलं होतं. हा जो वराहमिहिर आहे, हा एक खगोल शास्त्रज्ञ अ, असलेला आपणास दिसून येतो. या वराहमिहिर याच्या लेखनामधून सुद्धा आपणास या कालखंडातील व्यापार आणि शहरीकरण याच्या ऱ्हासाच्या संदर्भामधील पुरावे, साहित्यिक पुरावे हे आपणास आढळून येतात. त्याचबरोबर गुप्त कालखंडामध्येच पुराण ग्रंथांची निर्मिती किंवा लेखन हे झालेलं आपणास आढळून येतं. तर या पुराण ग्रंथांमधून सुद्धा आपणास अशाच स्वरूपाचे पुरावे किंवा उल्लेख हे आढळून येतात. एकंदरीतच या कालखंडामध्ये किंवा उत्तर गुप्त कालखंडामध्ये व्यापार आणि शहरीकरणाचा ऱ्हास हा होत होता किंवा झालेला होता. या संदर्भामधील पुरातत्वीय पुरावे आणि साहित्यिक पुरावे हे देखील उपलब्ध आहेत आणि त्याच्या आधारे इतिहास अभ्यासकांनी आपली मतमतांतरं ही व्यक्त केलेली दिसून येतात. यानंतर आपण जाणार आहोत आलोचना किंवा ज्याला आपण दुसरी बाजू असंही म्हणू शकतो. तर त्याचा आपण या ठिकाणी उल्लेख करणार आहोत. या अगोदर आपण पाहिलं की डॉक्टर आर.एस. शर्मा असतील, तर त्या आर.एस. शर्मा यांनी असं मत मांडलेलं होतं की उत्तर गुप्त कालखंडामध्ये भारतातील शहरे त्याचबरोबर व्यापार यांच्यामध्ये जे आहेत, तर ते ऱ्हास हा होऊ लागलेला होता आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी पुरातत्वीय पुरावे त्याचबरोबर साहित्यिक पुरावे हे मांडून स्वतःचं विश्लेषण हे सुद्धा त्या ठिकाणी मांडलेलं होतं आणि त्याच्या आधारे त्यांनी असं म्हटलेलं होतं, की बाबा या कालखंडामध्ये जे आहेत, तर ते व्यापारीकरण आणि शहरीकरण यांचा जो आहे, तर तो ऱ्हास झालेला होता. त्यांच्या या मताची आलोचना किंवा त्यांचं हे जे मत आहे, तर त्या मतापेक्षा वेगळं मत नंतरच्या कालखंडामध्ये अभ्यासकांनी मांडलेलं दिसून येतं. त्यामध्ये प्रामुख्याने आपण बी.डी. चट्टोपाध्याय, रणवीर चक्रवर्ती यांचा उल्लेख करू शकतो. बी.डी. चट्टोपाध्याय आणि रणवीर चक्रवर्ती यांनी यांनी एक वेगळं विश्लेषण मांडतानाही काही पुरावे हे आपल्यासमोर सादर केलेले दिसून येतात. अर्थातच याच्यामध्येही त्यांनी पुरातत्वीय पुरावे तसेच साहित्यिक पुरावे या दोन्ही गोष्टींचा आधार हा घेतलेला दिसून येतो. परंतु तरीसुद्धा एकंदरीतच यांच्या जी काही पुराव्यांमध्ये आपण साहित्यिक पुराव्यांचा अधिक समावेश आहे, अशा स्वरूपाचं विधान हे करू शकतो. काही पुराव्यांचा उल्लेख आपण या ठिकाणी करणार आहोत. ते म्हणजे उत्तर बंगाल या ठिकाणी एक पुंड्रवर्धन अभिलेख असलेला दिसून येतो. त्याचबरोबर वैशाली येथील वैशाली या ठिकाणी उत्खननामध्ये सापडलेली जी नाणी आहेत, तर ते सुद्धा पुरावा म्हणून त्यांनी सादर केलेला आहे. त्याचबरोबर चिनी, अरबी आणि फारसी हे जे अ, प्रवासी भारतामध्ये येऊन गेलेले होते, तर त्यांच्या लेखनातील संदर्भांचा देखील या ठिकाणी आपणास पुरावा सादर केलेला दिसून येतो आणि या पुराव्यांच्या आधारे त्यांनी आपले विवेचन किंवा आपले मतं या ठिकाणी व्यक्त केलेली होती. आता त्यांची मतं काय आहेत, तर ते आपण समजून घेऊयात किंवा त्यांनी या संदर्भामध्ये कोणते-कोणते मुद्दे हे मांडलेले होते, तर ते आपण समजून घेऊयात. त्यांनी या संदर्भामध्ये असं मत मांडलेलं आहे, की बाबा की या कालखंडामधील अगदी सगळेच जे काही आहेत व्यापार, हे काही थांबलेले नव्हते. आणि त्यामध्ये त्यांनी असा मुद्दा मांडलेला. अर्थात हे जे मत आहेत, तर त्या अगोदरच्या इतिहासकारांनी सुद्धा जे काही आहेत, तर ते मत या संदर्भामध्ये मांडलेलं होतं, की बाबा जो काही स्थानिक व्यापार आहेत किंवा चैनीच्या वस्तू आहेत, म्हणजे मूलभूत गरजा च्या जे काही आहेत व्यापार,
तो काही थांबलेला नव्हता. म्हणजे अगदी कोणत्याही कालखंडाच्या संदर्भामध्ये हे विधान अगदी आपल्याला लागूच करता येऊ शकतं. तसंच त्यांनी त्या त्या अगोदरच्या किंवा इतिहासकारांनीही हाच मुद्दा मांडलेला होता, की बाबा ज्या दैनंदिन गरजेच्या वस्तू होत्या, तर त्यांचा व्यापार जो आहे, तर तो काही थांबलेला नव्हता. या मुद्द्यामध्ये काही ॲडिशन करण्याचं काम हे नंतरच्या कालखंडातील इतिहासकारांनी केलेलं आहे. त्यांनी असं मत मांडलेलं आहे पहा, की ज्या दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील म्हणजे मीठ असतील किंवा अगदी लोखंड म्हणजे लोखंड याचा उल्लेख या ठिकाणी करण्याचं कारण असं आहे, की त्या कालखंडातील लोक हे शेती करणारे होते. साहजिकच शेतीची जी काही अवजारं आहेत, तर ती शेतीची अवजारं ही लोखंडापासून बनवली जात होती आणि त्यामुळं लोखंड हा जो काही धातू आहे, तर तो एक प्रकारे त्या कालखंडातील लोकांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा धातू हा असलेला आपणास दिसून येतो. तर या मीठ असेल किंवा लोखंड असेल, तर त्याची कमतरता ही या कालखंडामध्ये होती. अशा स्वरूपाचा त्यांनी जो काही आहे, तर तो विधान केलेला आहे आणि ती कमतरता कशी भरून काढली जात होती? तर ती कमतरता भरून काढण्यासाठी बाहेरील व्यापारी जे आहेत म्हणजे भारताबाहेरील व्यापारी जे काही आहेत, तर ते या ठिकाणी येऊन अशा गरजांची पूर्तता हे करत होते. अशा स्वरूपाचं विधान हे या ठिकाणी केलेलं आढळून येतं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की आपण जे आत्ता मुद्दा या अगोदरचा मांडलेला होता, की बाबा अ, आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा भारताच्या बाहेरून होणारा जो काही व्यापार आहे, तर तो मंदावलेला होता किंवा त्याची संख्या जी आहे, तर ती कमी झालेली होती. हे टाळण्यासाठी किंवा हे जे काही आहेत विधान त्याचा प्रतिवाद करण्याच्या उद्देशाने त्यांनी सांगितलं, की नाही, की ठीक आहे, की स्थानिक व्यापार जरी चाललेला होता, तरी स्थानिक गरजांची पूर्तता ही इथल्या संसाधनांच्या आधारे होऊ शकत नव्हती आणि त्यामुळं ही जी काही संसाधनं आहेत, तर या संसाधनांची गरज भागवण्यासाठी बाहेरील व्यापारी हे सुद्धा या ठिकाणी इथल्या संसाधनांची गरज भागवण्याचं काम करत होते आणि त्या माध्यमातून तो जो व्यापार आहे, तर तो चालूच होता. अशा स्वरूपाचं स्टेटमेंट हे यांनी केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर यांनी नाण्यांमध्ये गुणात्मक बदल झालेला होता. अशा स्वरूपाचं विधान हे सुद्धा केलेलं होतं. विशेषतः आपण आत्ता जो पुरावा सादर केलेला होता, की वैशाली या ठिकाणी सापडलेली जी काही नाणी आहेत, तर ती नाणी या अभ्यासकांनी जे आहेत, तर ते समोर मांडलेले आहेत. तर त्यांनी असं सांगितलंय पहा, की ही जी नाणी आहेत, तर त्याच्यामध्ये गुणात्मक बदल हा जो आहे, तर तो झालेला आपणास दिसून येतो. संख्यात्मक बदल आणि गुणात्मक बदल. गुणात्मक बदल म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे. तर त्या अनुषंगाने जे काही आहे, तर तो त्यांनी मुद्दा या ठिकाणी मांडलेला होता, की नाणी जी काही आहेत, तर ती या ठिकाणी सापडलेली नाणी ही क्वालिटीच्या दृष्टिकोनातून सुद्धा जी आहेत, तर ती चांगल्या प्रकारची आहेत आणि ज्या अर्थी ती चांगल्या क्वालिटीची नाणी ही आढळलेली आहेत, त्याचाच अर्थ, की या कालखंडामध्ये सुद्धा जे काही आहे, तर तो व्यापार आणि एक व्यापार जो काही आहे, तर तो चांगल्या प्रकारे चालू होता किंवा एक प्रकारे व्यापारामध्ये जी काही आहे, तर ती प्रगती ही या गुणात्मक नाण्यांच्या आधारे किंवा क्वालिटीच्या नाण्यांच्या आधारे आहे. अशा स्वरूपाचं विधान हे या ठिकाणी केलेलं आपणास दिसून येतं. एक वेगळा मुद्दाही त्यांनी मांडलेला होता. त्यांचं असं मत होतं पहा किंवा त्यांनी असं मत मांडलेलं आहे, की या कालखंडामध्ये संपूर्ण ग्रामीणीकरण झालेलं होतं. हे काही विधान बरोबर नाही. त्यांनी असं मत मांडलेलं आहे, की बाबा काही ग ब ग अगोदर ज्या ठिकाणी शहरी केंद्र उदयास होती, तर त्याच्यापासून ती केंद्र जशीच्या तशी किंवा ती केंद्र होतीच आणि त्याचबरोबर जी काही आहेत, तर ती गावही त्या ठिकाणी होतं आणि या दोनही शहर आणि गाव या दोघांना जोडणाऱ्या केंद्रांचा उदय हा या ठिकाणी झालेला आपणास दिसून येतो. म्हणजे शहरी लोकांच्या गरजा भागवणारं ठिकाण आणि त्याचबरोबर गावामध्ये ज्या गोष्टींचं उत्पादन होतं, अशा गोष्टी यांची विक्री करण्याचं ठिकाण अ, हे जे काही आहेत, तर त्या अशा केंद्रांचा उदय हा या कालखंडामध्ये झालेला होता. अशा स्वरूपाचं विधान
किंवा अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा एक प्रकारे त्यांनी केलेला होता. या संदर्भामध्ये त्यांनी काही पुरावेही सादर केलेले आहेत, की बाबा उत्तर भारतामध्ये अशा स्वरूपाची जी केंद्र उदयास आलेली होती त्या कालखंडामध्ये, तर त्याला मंडपिका असं म्हटलं जात होतं. तर दख्खन किंवा ज्याला आपण महाराष्ट्राचा भाग असं म्हणतो, तर त्या ठिकाणी पेठा यांचा जो काही आहे, तर तो उदय झालेला आपणास आढळून येतो. तर अशा स्वरूपाचं जे काही केंद्र, शहर आणि गाव यांना जोडणारं केंद्र होतं, तर त्याला सुदूर दक्षिणेमध्ये किंवा म्हणजे अगदीच दक्षिण भारतामध्ये जे काही आहेत, तर ते त्याला नगरम असं म्हटलेलं दिसून येतं. अशा स्वरूपाच्या अ, केंद्रांचा उदय किंवा अशा स्वरूपाच्या केंद्रांचा उल्लेख हा आपल्याला उत्तर गुप्त कालखंडाच्या संदर्भामध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो. थोडक्यात ही जी काही शहर आणि गाव यांना जोडणाऱ्या ही जी काही केंद्र आहेत, हे सुद्धा कुठेतरी आपणास व्यापार याची जी काही आहेत, तर ती व्यापाराचा उदय किंवा एक प्रकारच्या नवीन केंद्रांचा उदय हा सुद्धा एक प्रकारच्या व्यापाराच्या डेव्हलपमेंटचा एक प्रकारचा पुरावाच आहे, असं त्यांनी या ठिकाणी विधान केलेलं आढळून येतं. त्यांनी या संदर्भामध्ये आणखीनही काही मुद्दे मांडलेले, ते म्हणजे स्थानिक व्यापारामध्ये या कालखंडामध्ये घट झालेली नव्हती. अर्थातच हा मुद्दा सर्वांनाच मान्य असल्यासारखा आपण म्हणू शकतो, की स्थानिक व्यापारामध्ये मोस्टली किंवा मुख्यतः जे आहेत, तर ते लोकांच्या मूलभूत गरजांची देव ही होत असते आणि त्यामुळं स्थानिक व्यापारामध्ये जे काही आहेत, तर ती व्यापारामध्ये घट ही झालेली नव्हती. हाही या ठिकाणी मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. अर्थात स्थानिक व्यापारामध्ये ही घट होऊ शकते, की ज्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत, त्याच्या व्यतिरिक्तही स्थानिक व्यापारामध्ये जे काही आहेत, तर त्या वस्तूंची खरेदी-विक्री ही समृद्धीच्या कालखंडामध्ये जे आहेत, तर ते वाढत असते. परंतु ज्यावेळेस काही प्रमाणामध्ये आर्थिक तूट ही निर्माण होते, तर त्यावेळेस त्या वस्तू खरेदी करण्याचं प्रमाणही कमी होतं. त्या दृष्टिकोनातून हे मत महत्वाचं आहे. परंतु यांनी या ठिकाणी असं मत मांडलेलं आहे, की स्थानिक व्यापार झाले असं अ, त्याचबरोबर हा मुद्दा त्यांनी अ, वस्तू आलेल्या आहे किंवा विक्री करण्याच्या ज्या काही वस्तू आहेत मात्र अ, ते असं सांगतात, की बाबा फक्त त्याच्याच इतर सुद्धा जे तर ते आता व्यापारामध्ये जे आहेत, तर ते समावेश दिसून येतात. म्हणजे फक्त चैनीच्या ज्या काही वस्तू आहेत किंवा ज्या वस्तू श्रीमंत व्यक्ती ह्या खरेदी करू शकतात, त्याच वस्तू नाही तर इतर वस्तू सुद्धा ज्या काही आहेत, तर त्या आता व्यापारामध्ये त्याचा प्रमाण हे वाढत असलेलं आपल्याला वाढलेलं हे या कालखंडामध्ये दिसून येतं. याकडे सुद्धा त्यांनी जे आहे तर ते लक्ष वेधलेलं आपणास दिसून येतं. त्याचबरोबर व्यापार वाढण्यासाठी आणखीन काही गोष्टी या सुद्धा जबाबदार असलेल्या दिसून येतात. ते म्हणजे गावातील यात्रा आणि जत्रा ह्यांचं जे काही आयोजन केले जात होतं, तर या कालखंडामध्ये सुद्धा जे काही आहेत, तर ते व्यापारी वस्तूंची संख्या किंवा व्यापारातील वस्तूंची देव ही उलाढाल होण्याचं प्रमाण हे सुद्धा या कालखंडामध्ये अधिक असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर शिलालेखामध्ये आपणास अनेक व्यापाऱ्यांचे उल्लेख हे आढळून येतात. त्याच्यामध्ये वैदेहक असेल, बंजारा असेल, सातवह असेल किंवा श्रिष्टीन असतील. अशा वेगवेगळ्या स्वरूपांचे व्यापारी यांचे उल्लेख हे आपणास आढळून येतात. या पुराव्यांच्या आधारे किंवा याच्या आधारे जे इतिहास अभ्यासक आहेत, तर त्यांनी असं मत मांडलेलं आहे, की या कालखंडामध्ये व्यापारामध्ये त्याचबरोबर शहरीकरणामध्ये सुद्धा जी काही आहेत, तर ती घट ही झालेली आपणास आढळून येत नाही. अशा स्वरूपाचं विधान हे या लोकांनी केलेलं आपणास दिसून येतं. एकंदरीतच यांनी मांडलेले हे जे मुद्दे आहेत, तर हे मुद्दे सुद्धा आपणास महत्त्वपूर्ण असलेले दिसून येतात. या मुद्द्यांच्या आधारे या कालखंडामध्ये व्यापारामध्ये फारशी घट झालेली नव्हती. असा एकंदरीतच यांच्या लेखनाचा उद्देश असलेला आपणास दिसून येतो. यानंतर
एका महत्त्वाच्या शेवटच्या मुद्द्याच्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ते म्हणजे व्यापार शहरीकरणाचे आपण पाहिलं की गुप्त काळामध्ये काही तर ते आणि शहरीकरण याच्यामध्ये घट ही झालेली आपणास दिसून येते. या संदर्भामध्ये अगदीच जे काही आहे तर ते आर. एस. शर्मा यांनी पूर्णपणेच व्यापार आणि शहरीकरण याचा ऱ्हास हा झालेला होता, अशा स्वरूपाचे मुद्दे हे मांडलेले होते. त्याचा प्रतिवाद करताना नवीन इतिहासकारांनी जे आहेत, बी. डी. चट्टोपाध्याय असतील किंवा यांनी असेल, तर ते मुद्दे मांडताना त्यांनी याच्यामध्ये काही प्रमाणात का होईना, परंतु व्यापार आणि शहरीकरण याला त्याचं अस्तित्व हे असलेलं आपणास दिसून येतं आणि ते कशा स्वरूपाने अस्तित्वात होतं किंवा एकंदरीतच त्याची भूमिका काय होती, याविषयी त्यांनी जे आहेत तर ते मुद्दे हे मांडलेले दिसून येतात. परंतु यानंतरच्या कालखंडामध्ये व्यापार आणि शहरीकरण याची पुनर्निर्मिती ही सुद्धा झालेली आपणास दिसून येते. विशेषतः 10व्या शतकानंतर आपणास व्यापार आणि शहर यांच्यामध्ये जे आहेत, तर ते पुन्हा एकदा क्रमिक पुनर्निर्मिती झालेली आपणास दिसून येते. म्हणजे एक क्रमाक्रमाने जे काही आहेत किंवा टप्प्याटप्प्याने जे काही आहेत, तर ते व्यापार आणि शहरीकरण याच्यामध्ये जे काही आहेत, तर ती वाढ ही झालेली आपणास दिसून येते आणि त्याचा उल्लेख जो काही आहे, तर ते तृतीय नागरीकरण या अनुषंगाने केलेला आपणास आढळून येतो. एकंदरीतच विद्यार्थी मित्रांनो, आपणाला हे या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे, की अ, उत्तर गुप्त कालखंडाच्या उत्तर गुप्त कालखंड हा फक्त राजकीय राजकीय बदलाच्या दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाही. राजकीय बदल हा नक्कीच महत्त्वाचा आहे. परंतु या राजकीय बदलाच्या सोबतच या कालखंडामध्ये जे आहेत, तर ते काही आर्थिक परिवर्तनं ही सुद्धा झालेली आपणास आढळून येतात आणि या आर्थिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून हा कालखंड हा जो आहे तर तो महत्त्वाचा असलेला दिसून येतो आणि साहजिकच त्यामुळं या आर्थिक बदलाच्या संदर्भामध्ये सुरुवातीच्या इतिहासकारांनी आणि नंतरच्या काही इतिहासकारांनी केलेली जी मांडणी आहे, तर ती समजून घेणं हे या ठिकाणी जे आहेत, तर ते अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपणास आढळून येतं आणि या संदर्भामध्ये पुन्हा किंवा या संदर्भामध्ये आपणही अधिकाधिक या संदर्भामध्ये संशोधन हे करू शकता. हेही आपण या ठिकाणी जे आहेत, तर ते लक्षात घेणं आवश्यक आहे. विशेषतः आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून जर का आपण या कालखंडाचा अभ्यास किंवा पुनर्अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न केला, तर नक्कीच या संदर्भामध्ये जे काही आहेत, तर ते अ, वेगळ्या मांडणी ही आपणाला देखील करता येऊ शकते. या दृष्टिकोनातून याचं महत्त्व असलेलं दिसून येतं. एकंदरीतच आपला हा जो टॉपिक आहे, की उत्तर गुप्त कालखंडानंतरचं व्यापार आणि शहरीकरण याच्या संदर्भामध्ये काय झालं, तर त्याच्यामध्ये आपण 2 मुद्दे या संदर्भामध्ये असं सांगू शकतो, की सुरुवातीच्या इतिहासकारांनी व्यापार आणि शहरीकरणाचा ऱ्हास हा झालेला होता. अशा स्वरूपाचा मुद्दा हा जो आहे, तर तो मांडलेला होता. तर नंतरच्या टप्प्यातील इतिहासकारांनी अगदीच व्यापार आणि शहरीकरण याचा पूर्णपणेच ऱ्हास झालेला होता, याचा प्रतिवाद हा केलेला आपणास दिसून येतो आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये असं मांडलेलं आहे, की अ, काही आपणास व्यापार आणि शहरीकरण याचं जे काही आहे, तर ते चालू होतं किंवा अगदीच टोटली बंद झालेलं होतं. अशा स्वरूपाचं जे काही आहे, तर ते मत व्यक्त आपण करू शकत नाही. हे त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं होतं. त्या संदर्भामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे हे सुद्धा जे काही आहेत, तर ते मांडलेले होते आणि ते मुद्दे हे आपण बारकाईने समजून घेणं हे आवश्यक आहे. असं या ठिकाणी जे आहेत, तर ते मी आपणास सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो काही आहे, तर ते आपण थांबणार आहोत. परंतु थांबण्याच्या अगोदर जे आहेत, तर ते पुन्हा एकदा मी तुम्हाला या संदर्भामध्ये असं आवाहन करेन, की आपण
हा घटक व्यवस्थित पद्धतीने समजून घेतला पाहिजे. हा जो घटक आहे, तर तो नक्कीच एक वेगळ्या स्वरूपाचा घटक असलेला आपणास दिसून येतो. इतिहास हा फक्त राजकीय इतिहास या अनुषंगाने जे काही आहेत, तर तो त्याचं स्वरूप हे राहिलेलं नाही. तर इतिहास हा सर्वसामान्य लोकांचं जीवन हे समजून घेण्याचं सुद्धा एक प्रकारचं माध्यम आहे. असं अलीकडच्या कालखंडामध्ये त्या संदर्भामध्ये मांडलिक जावं लागलेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य लोकांचं जीवन समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक आणि सामाजिक इतिहास हा एक महत्त्वाचा घटक असलेला आपणास दिसून येतो आणि त्या दृष्टिकोनातून इतिहास अभ्यासक ही वेगवेगळी मांडणी करत असलेले आपणास दिसून येतात आणि त्यामुळं ही केलेली मांडणी ही आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतली पाहिजे. हीच मांडणी ज्यावेळेस आपण समजून घेऊ, तर नक्कीच या मांडणीचा उपयोग हा आपणास आजच्या कालखंडाच्या संदर्भाने सुद्धा जे आहेत, तर ते महत्त्वपूर्ण ठरू शकतो आणि त्यामुळं हे जो काही घटक आहेत, तर त्या घटकांचं अध्ययन हे आपण अधिक बारकाईने करणं आवश्यक आहे, असं मी या ठिकाणी आपणास सुचवू इच्छितो. आपण या ठिकाणी सर्वप्रथम आपलं जे अध्ययन साहित्य आहे, तर त्या अध्ययन साहित्यातून या घटकाचा बारकाईने अभ्यास करावा आणि या अध्ययन साहित्याच्या शेवटी आपणास काही संदर्भ ग्रंथ किंवा संदर्भ साहित्य सूची ही जी आहे, तर ती दिलेली आहे. तर त्या संदर्भ साहित्य सूचीचा आपण नक्कीच जो आहे तर तो वापर करावा. या संदर्भ साहित्य सूचीचा वापर करून आपण हा जो का टॉपिक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकू आणि पुढे आपल्यामध्ये जे आहेत, तर ते एक प्रकारची संशोधक वृत्ती निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून देखील हा जो घटक आहे, तर तो महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण याचं अध्ययन हे केलं पाहिजे. हे या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तूर्तास या ठिकाणी थांबणार आहोत. आजच्या या टॉपिकमध्ये आपण जे आहेत, तर ते उत्तर कालखंडातील व्यापार आणि शहरीकरण याच्या अनुषंगाने इतिहास अभ्यासकांनी जे वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत, वेगवेगळं संशोधन केलेलं आहे, तर त्याची मांडणी पाहिलेली आहे. मांडणीची पहिली बाजू आणि त्या मांडणीची अ, दुसरी बाजू किंवा त्या पहिल्या मांडलेल्या बाजूचं आलोचना किंवा त्याचं जे काही आहे, तर ती चिकित्सा ही जी केलेली आहे, तर त्या चिकित्सेच्या अनुषंगाने सुद्धा आपण या ठिकाणी ते मुद्दे समजून घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण जे आहे तर ती मी सादर केलेलं प्रेझेंटेशन हे आपण ऐकून घेतलेलं आहे. नक्कीच आपल्याला हे जे काही मार्गदर्शन सत्र आहे, तर त्या मार्गदर्शन सत्राचा उपयोग हा आपल्याला आपल्या अध्ययनाच्या दृष्टिकोनातून होऊ शकेल, अशी मी या ठिकाणी खात्री व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.